स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, निवडणुका पुढे ढकलण्यात निवडणूक आयोगानं नकार दिलेला आहे। या महिन्याच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। महिन्याअखेर आचारसंहिता लागू होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक लागणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। विरोधकांच्या शिष्टमंडळानं या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती, मात्र निवडणूक आयोगाने याला स्पष्ट नकार दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, निवडणूक आयोगाची विरोधकांनी भेट घेतलेली होती आणि निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी स्पष्टपणे मागणी करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने देखील आपली भूमिका मांडलेली आहे। निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत। निवडणूक आयोगामध्ये सलग 2 दिवस महाविकास आघाडी तसंच राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ हे गेलं होतं आणि 2 दिवसांच्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे, मतदार यादीतलं घोळ असू दे किंवा इतर सर्व मुद्दे हे निवडणूक आयोगाच्या या दोन्ही अधिकाऱ्यांपुढे मांडले गेले होते। परंतु आणि त्याचवेळी सांगितलं होतं की जोपर्यंत या मतदार याद्यामधला घोळ संपवत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका आणि जोपर्यंत संपूर्ण यादीतला घोळ संपवल्यानंतरच या सर्व पक्षांच्या सहमती घ्या आणि त्यानंतरच निवडणुका घ्या, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारची एक मागणी केली होती। परंतु निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केलेलं आहे आणि तशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते की राज्य निवडणूक आयोग हा ठरलेल्या वेळेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार आहे। त्यामुळे महिना अखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या यांच्या निवडणुका होतील आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, आहे त्या वेळेनुसारच या निवडणुका घेण्याचा ठाम निर्धार तशा प्रकारची एक भूमिका ही राज्य निवडणूक आयोगाने मांडल्याची माहिती सध्या समोर येते। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।